अभी कितने दिन हो गए इंसुलिन बंद हो गया अम्मा आपका? 1 महीना 1 हफ्ता हुआ। इंसुलिन बंद बिल्कुल नहीं? नहीं नहीं। माझी आई यांना 15 वर्षापासून शुगरचा आणि बीपीचा त्रास होता. आम्ही क्लिनिकमध्ये इलाज चालला होता आमचा. तर जवळपास 15 वर्षापासून आम्ही थकलोच होतो त्या विषयाला. तर माझे मित्र आहेत रणजित घोष म्हणून, त्यांच्याकडं डिस्कस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माधवबाग या ठिकाणी माझा इलाज हा चालला आहे आणि जवळपास खूप अशा प्रकारे माझं कमी झालं आहे. त्यांनी सांगितल्यानंतर मी ते लाईटलीच घेतलं की असं होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे. त्यांनी खूप वेळा सांगितलं, मग तो मला एकदा जाऊन तर या. मग जेव्हा आलो सरांपाशी तेव्हा बघितलं आम्ही इथलं सगळं ट्रीटमेंट वगैरे कसं काय. तर मला वाटलं आता आईला होईल का नाही होईल हे मला डाऊटच होता त्या गोष्टीला. मग तरीसुद्धा म्हणलं बघू आता एवढं आपण तिथं करतोय ते इथं पण प्रयत्न करून बघू. सरांनी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, जरा त्यांनी समजून सांगितली ही गोष्ट पण कळून आली. म्हणलं ठीक आहे चला, जे अवघड वाटतं ते अवघड गोष्ट सोपी होईलच. ह्या प्रकारे आम्ही प्रयत्न चालू केले. तर आईला जेव्हा आम्ही तिकडं होतो तेव्हा 44-45 पर्यंत इन्सुलिन चालू होती आईला आणि बऱ्याच अशा काही पॉवरफुल गोळ्या चालू होत्या. तर त्यानुसार मला असं वाटलं की हे शक्यच नाही, होणार नाही असं. आणि आयुर्वेदिक म्हणलं की माणूस थोडं दपकतोच, कारण त्या गोळ्यांवर जास्त विश्वास होता. त्यामुळं ह्या गोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मग जवळपास एक सरांनी सांगितलं 3 महिने लागतील तुमचे, इन्सुलिन वगैरे बंद होईल. मी म्हणलं, विचार केला, अरे शक्यच नाही, असं होणारच नाही, इन्सुलिन बंद होईल, मी आतापर्यंत कोणाचं ऐकलंच नाही की असं कसं होईल. पण सरांनी म्हणलं मी हे करून दाखवल, फक्त प्रयत्न माझे राहील आणि कष्ट तुमचे राहतील आणि हे तुम्हाला करावंच. जर प्रॉपरली केलं तर हे होईलच. तर आईने प्रयत्न केले आणि आता जवळपास इन्सुलिन बंदच झालंय आणि गोळ्या पण आता काही कमी होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या गोळ्या तिकडे दुसऱ्या चालू होत्या त्या, आणि जवळपास आईला पहिल्यापेक्षा आता एकदम बेटर आणि बेटर वाटते. त्याच्यामुळे मी लोकांना आता माझा स्वतःचा अनुभव आणि मला असं खरं न वाटणारी गोष्ट ती शक्य झाली. कारण रिझल्ट जो आहे तो माझ्या घरातून माझ्या आईला बघूनच तो रिझल्ट मला कळला की हे माधवबागमध्ये शक्य आहे आणि 1001% हे शक्यच आहे. त्यामुळं माझं असं पर्सनली म्हणणं आहे की इकडं तिकडं जाण्यापेक्षा, त्या गोळ्या खाऊन शरीराला अजून इजा देण्यापेक्षा माधवबाग एकदम योग्य आणि चांगला असा एक पर्याय आहे. आता आईला खर्च होता तिथल्या गोळ्यांचा जवळपास इन्सुलिनचा एक बंजाईचा 4 बॉटलांचा होता 6,000 रुपयाला, 6,300 या 6,400 रुपयाचा प्लस गोळ्या. असं मिळून मला त्या ठिकाणी जिथं दुसऱ्या क्लिनिकमध्ये इलाज चालला होता तिथं जवळपास 15+ महिन्याला माझा खर्च कन्फर्मली होता, 15+. आणि हे जवळपास आईला 15 ते 16 वर्षापासून शुगर आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास ती काय अंदाज सांगू शकत नाही किती झालं ते. पण तेव्हा जे इन्सुलिन आहे ते 44% पोचलं होतं ते. आता 40 पासून आता जेव्हा मी इकडे चालू केलं ते आता एकदम शून्यावर आलंय. आणि इथं आल्यानंतर मला काय वाटलं की त्याच्यापेक्षा पण इकडे जास्त खर्च होऊ शकतो. पण इथं आम्ही जेव्हा सरांसंग बोलणं वगैरे झालं, आता जवळपास आमचे 3-4 महिन्यामध्ये एक 65-70 हजारापर्यंत आमच्या खर्चामध्ये म्हणजे खर्च झाला, पण रिझल्ट हा आमच्या मनासारखा लागला. तिथं खर्च होत होता पण रिझल्ट आमच्या मनासारखा नव्हता. त्यामुळे इथल्या खर्चाचा आणि तिथल्या खर्चाचा विचार केला तर इथलं असं समजायचं की हे शून्यमध्येच झालंय आमचं, कारण रिझल्ट आम्हाला भेटलाय. पैसे कमी झाले, रिझल्ट भेटले. तिथं पैसे जास्त गेले, रिझल्ट शून्य नाही, उलट प्रकृती जास्त अजून बिघडत गेली तिथं. त्याच्यामुळे इथं पैसे कमी आणि रिझल्ट पण छान आहे, एकदम बेस्ट आहे इथं. व्यायाम आणि डाईट म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पालेभाज्याचा जास्त उपयोग व्हावा आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे त्यांनी सांगितलं की या गोष्टी खाऊ नयेत, या गोष्टी खाऊ नये आणि ज्या काही पथ्य सांगितलेत ते प्रॉपरली पथ्य पाळणे आणि मोस्टली व्यायाम, चालणे, त्या सिटअप सांगितलेले, पुशअप सांगितलेले, ह्या गोष्टी त्यांनी या अशा प्रकारे काही व्यायाम आहेत. बस हे किरकोळ व्यायाम आहेत जे आपल्याला होण्यासारखे आहेत, असं नाही की ते न होण्यासारखे आहेत, आणि ते होऊ शकतं. आणि त्या व्यायामाने आपल्या शरीराला काय फायदे आहेत हे सरांनी सांगितलं, ते फायदे ऑटोमॅटिक आपल्याला ते दिसून येतात. म्हणजे चालू ते भात में चालू हाथे जब जरा क्या दुखता था, समझो ये दुखने का, हाथ में दुखने की, ये गर्दन दुखने की पहले, अब ये गर्दन फिर दुखती नहीं, ये दुखती नहीं गर्दन पहले दुखनी गर्दन फिर दुखने की, ये पाँव खींचने के, हाथ पाँव सूचने के,
अब हाथा पाँव नहीं सुननी ये आए कैसे तो हाथा पाँव का सुनी पिंडा सुननी के हाथा सुननी के मुंह सुननी का अब ये आए कैसे कहते कुछ नहीं। अभी कितने दिन हो गए इंसुलिन बंद हो गया अम्मा आपका? 1 महीना 1 हफ्ता हुआ। इंसुलिन बंद बिल्कुल नहीं? नहीं नहीं अच्छा लग रहा है? अब अच्छा लगे। शुगर ठीक चल रही है? हाँ, BP शुगर का चक्कर नहीं क्या नहीं।